मग त्याच्यानंतर म्हटलं मी रजिस्टर जोपर्यंत तुम्ही FIR लॉन्च करत नाही तोपर्यंत मी इथनं जाणार नाही. त्यांनी माझी कंप्लेंट घेतली नाहीच, शेवटी नाही घेतली. मी CP साहेबांशी बोलली, म्हटलं सर माझी कंप्लेंट हे घेत नाही. मला परिणय दादा याच्यावर बोलले की तू किती वेळ बसणं म्हणे, जोपर्यंत माझी परमिशन होत नाही तोपर्यंत ती कंप्लेंट काही लॉन्च होणार नाही म्हणे. मी म्हणेल तरच ती कंप्लेंट लॉन्च होईल. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही तुमचं ट्राय करा म्हटलं, पण मी माझी आवाज नक्कीच पोहोचवेल म्हटलं. तर मग दुसऱ्यांदा जेव्हा मी परत 6व्यांदा जेव्हा मी गेली पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा त्यांनी माझी कंप्लेंट लॉन्च केली. ते लॉन्च केल्यानंतरही मी जे त्यांना सांगते आहे की माझ्यासोबत असं झालं असं झालं असं झालं, त्यांनी त्या कलम लावलंच नाही. त्या कलम नाही लावलं, त्यांनी फक्त एकच कलम लावली आणि बाकी ज्याही कलम लावल्या त्या सगळ्या हलक्या कलम आहेत. त्या कलमचा काही फायदाच नाही ना. मला ज्या गोष्टी मला मारून टाकायच्या धमक्या, माझ्या मुलांवर मारून टाकायच्या धमक्या, बलात्काराच्या धमक्या, माझ्या अंगावर मला मारायला आले, मला मारलं, शिव्यागाळ्या केल्या, घाणेरडा मानसिक शारीरिक सगळा त्रास दिला मला. मी सगळं सहन करत करत मी आता इथपर्यंत आली आणि हे केल्यानंतर सुद्धा माझे सगळं जेवढेही महत्त्वाचे कागदपत्र जे काही आहे माझं आताही त्या घरात आहे. मी तिथे गेली तर बाउन्सर्स उभे असतात. मी अजूनपर्यंत त्या घरात पाय नाही ठेवला, पण आम्ही त्या रस्त्याने जरी गेलो तरी आम्हाला बाउन्सर्स दिसतात. तुझ्यावर एक आरोप होत आहे की तू मोठा हिस्सा मिळावा म्हणून अशी मागणी करत आहे, असा दबाव फुके परिवारावर टाकत आहे, काय याचं? असं बिलकुलच नाहीये. मी फक्त एवढंच मागते जेवढं माझ्या नवऱ्याचं आहे. मी माझ्या नवऱ्याच्या पैशाशिवाय मी दुसऱ्यांचा पैशाला हात सुद्धा लावणार नाही. आणि त्यांचं हे म्हणणं आहे की हिला पैसे दिल्यानंतर ही वारंवार आमच्या दारात येईल पैसे मागायला, तर मी अशातली मुलगी नाही. जर मला अशातली असती तर मला घराबाहेर काढल्यानंतरही मी दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांच्या घरी राहिली असती, पण मी अशातली मुलगी नाही आहे. आम्ही पाटीलच्या घरातले आहेत, आम्हालाही आमचं नाक आहे. तर आम्हाला जेव्हा मी त्यांना फक्त इतकंच म्हटलेलं आहे, माझा आणि माझ्या मुलांचा जो हक्काचा आहे तो आम्हाला द्यावा, त्याच्या व्यतिरिक्त मला एकही नाही पाहिजे. ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायला 3 महिने का बरं लागले तुला? म्हणजे 8व्या महिन्यात तक्रार झालेली आहे आणि तू आता इथे या सगळ्या गोष्टी या पार्श्वभूमीवर सांगत आहे. निवडणुकीचं काळ आहे, कोणाची इमेज डाऊन होऊ शकते, कोणाचं निवडणुकीचं आणि माझ्या पर्सनल याचं काही घेणं देणं नाहीये. मला परिणय दादासोबत बोलून, म्हणजे आता त्यांनी माझ्यासोबत बोलणं बंद केलंय अक्षरशः, पण मी इतक्या दिवसापासून त्यांच्याशी कोऑर्डिनेट करताय की काय करताय, आमच्याबद्दल काय करताय. मला रोज मुलांच्या संगोपनासाठी पैसे लागतात. मी कुठे मागणार आहे, कोणाच्या दारात जाऊ? मी काय आता भीक मागायसाठी आम्हाला रस्त्यावर ठेवलंय का? एवढं सगळं असताना सुद्धा मी निवडणुकीसाठी मी बोलत नाहीये. मला कोणाच्या निवडणुकीशी काहीही घेणं देणं नाही. पण जितकं तुम्ही लोकांना सांगता, त्यांचे जे पोस्ट बघते की आमची बहीण, आमची लाडकी बहीण, आम्ही सगळ्या बहिणींसाठी मदत करतो, आम्ही हे करतो, मग तुमच्या घरातच तर एक मुलगी आहे, तिला 2 लहान मुलं आहे, तुम्ही तिच्याकडे का नाही पाहत? तुम्ही तिच्याकडे पण बघायला पाहिजे ना. फुके परिवाराला काय म्हणशील या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून की हा प्रॉब्लेम इथे सॉर्ट व्हावा तुझ्यासाठी? मला एकच म्हणायचंय की सगळं लवकर ठीक करा, कारण आमची परिस्थिती खूपच खराब झालेली आहे. आणि जेही होऊन राहिलं आहे, मला माहिती आहे तुमच्याजवळ खूप पैसा आहे, खूप पॉवर आहे, तुम्ही मला मारूनही टाकाल, मला काहीच हरकत नाही. पण जे व्हायचं आहे ना, आता हे सगळं लोकांसमोर येऊनच होईल. कारण मला आतापर्यंत तुम्ही खूप दाबलाय, खूप दाबायचा प्रयत्न केला, माझ्या फॅमिलीला, माझ्या सगळ्या लोकांना तुम्ही तोडायचा प्रयत्न केला आहे. पण मी फक्त माझ्या हक्काचं मागताय. माझ्या हक्काचंच मला पाहिजे. मला तुमचा एकही रुपया नाही.